हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. ज्याची आपण सगळेजण खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो. 2 वर्ष त्या कार्यक्रमाची आपण वाट पाहिली. तो आपला सगळ्यांचा आवडता बिग बॉस मराठी सीझन 5 म्हणजेच 5वा सीझन सुरू झालेला आहे. रविवारी त्याची छान प्रीमियर झालेला आहे आणि तो प्रीमियर हा थक्क करणारा होता कारण त्याचा होस्ट होता आपला सगळ्यांचा आवडता भाऊ रितेश भाऊ. रितेश विलासराव देशमुख हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे. सगळेजण त्याला भाऊ म्हणतात आणि त्याचे रील्स आपल्या सगळ्यांना खूप आवडतात आणि तोच रितेश भाऊ आपला आता होस्ट असणार आहे बिग बॉस मराठीसाठी आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना पाहायला सुद्धा खूप मूड येणार आहे, मजा येणार आहे आणि हा सीझन जो आहे बिग बॉस मराठीचा सीझन 5वा जो आहे तो गाजणार आहे असंच आपल्या सगळ्यांना वाटतंय. कारण एकंदरीत जो प्रीमियर झालेला आहे तो खूपच सुंदर झालेला आहे. रितेश भाऊचं जे वागणं आहे, त्याचं जे ॲटिट्यूड आहे आणि ज्या पद्धतीने त्याने सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे, सगळ्या कंटेस्टंटला त्याने जसं ज्याप्रमाणे गप्पा मारलेल्या आहेत, त्या खरंच खूप छान वाटल्या आणि त्याच्यावरूनच आपल्याला असं वाटतं, की हा सीझन खूप छान जाणार आहे. आपल्याला खूप छान एंटरटेनमेंट पाहायला मिळणार आहे. आणि आपल्या या चॅनलवरती अजून तुमचं एंटरटेनमेंट होणार आहे, कारण या चॅनलवरती होणार आहेत बिग बॉस मराठीच्या गप्पा आणि गोष्टी. अजून जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण छान इथे गप्पा-गोष्टी करणार आहोत, छान चर्चा करणार आहोत आणि इथे कोणालाही जज केलं जाणार नाही. कोण कसं वागतंय, तर कारण प्रत्येकाचं घरामध्ये सिच्युएशन वेगळी असणार आहे. आपण बाहेर बसून कुणालाही जज करू शकत नाही. त्यामुळे फक्त गप्पा-गोष्टी आपण करणार आहोत. चला तर मग बोलूयात बिग बॉस मराठीबद्दल. तर या वर्षीच्या या सीझनमध्ये सगळ्यात छान जर गोष्ट कुठली झाली असेल, तर ती आहे आपला होस्ट रितेश देशमुख, रितेश भाऊ आणि या सीझनमध्ये आपल्याला खूप चांगले चेहरे पाहायला मिळत आहेत, खूप गाजलेले चेहरे पाहायला मिळत आहेत. मराठी हिरोईन जी आहे वर्षा उसगावकर, की मराठीमधली ड्रीम गर्ल तिला म्हणतात, ती वर्षा उसगावकर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. कोकण हार्टेड कन्या जी अंकिता वालावलकर जी आहे, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आहे निखिल दामले, जो रमा माधव या सीरियलमधला लीड होता तो निखिल दामले आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॅडी जो सगळ्यांचा आवडता कॉमेडियन आहे पंढरीनाथ कांबळे, तो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. योगिता म्हणजेच अंतरा, जी जीव माझा गुंतला या कार्यक्रमामध्ये सगळ्यांची लाडकी अंतरा म्हणजेच योगिता, ती सुद्धा बिग बॉस मराठीमध्ये आलेली आहे. जान्हवी जान्हवी किल्लेकर, जी भाग्य दिले तू मला या सीरियलमध्ये होती. अशी ही जान्हवी किल्लेकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिजित सावंत हा खूप ओळखीचा चेहरा आहे, नावाजलेला चेहरा आहे. इंडियन आयडॉलचा फर्स्ट जो इंडियन आयडल होता, त्याचा विजेता आहे अभिजित सावंत, जो पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, माहिती आहे आणि त्याचा आवाज खूप सुंदर आहे. असा हा अभिजित सावंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठी माणूस आहे, जो हाडाचा मराठी आहे, असं त्याने म्हटलेलं आहे. अभिजित सावंत आहे. नंतर छोटे पुढारी, जो सगळ्यांच्या मला वाटतं मधनं सगळे लोकं त्याला ओळखत असतील, असा हा छोटे पुढारी घनश्याम दरवडे आहे. त्यानंतर आहे इरिना, जी एक परदेशी डान्सर आहे बहुतेक. ती मुंबई खूप आवडते असं ती म्हणते आणि ही डान्सरसुद्धा आपल्याला बिग बॉसमध्ये पाहायला मिळते. निकी तांबोळी, जी हिंदी बिग बॉसमध्ये होती, ती निकी तांबोळी ही एक काय म्हणतात त्याला हॉट चेहरा जो आहे, तो निकी तांबोळीचा आहे. तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरबाज पटेल, जो स्प्लिट विलामधनं आलेला आहे. वैभव चव्हाण, जो बारामतीचा ॲक्टर आहे, तो पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर आहे रॅप सिंगर, जी अमरावतीची आहे, आर्या जाधव. ती सुद्धा खूप आपल्याला कन्विन्सिंग वाटते अशी ही कंटेस्टंट आहे. नंतर कीर्तनकार जे आहेत पुरुषोत्तम पाटील, जे नाचून कीर्तन करतात आणि ते सुद्धा खूप अपीलिंग वाटले, खरे वाटले आणि कोल्हापूरचा जो रील स्टार आपला आहे धनंजय पवार, तो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. त्याची कॉमेडी आपल्याला पाहायला मिळते की नाही ते आपण पाहूयात. नंतरचा जो कंटेस्टंट आहे तो आहे सूरज चव्हाण, जो आपल्याला बऱ्याच व्हिडिओजमधनं पाहायला मिळतो YouTubeवरती. तर असे हे सगळे खूप चांगले कलाकार आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत या मंचावरती. तर अशी ही तगडी कास्टिंग इथे झालेली आहे आणि आपल्या या चॅनलवरती आपण आता रोज भेटणार आहोत. नक्की सबस्क्राईब करा. छान-छान आपण गोष्टी करणार आहोत, गप्पा करणार आहोत आणि हे कंटेस्टंट जे आहेत कसे फेस करतायत सिच्युएशनला ते आपण पाहणार आहोत. कोण कसं वागतंय, कोण कसं भांडण करतंय ते आपण पाहणार आहोत. पण एक गोष्ट आपल्याला इथे करायची आहे, आपण प्रेक्षक म्हणून आपण करायची आहे, की फक्त जे कॅमेरासाठी जे लोकं वागतायत त्यांना आपण सपोर्ट करायचा नाहीये, की जे खरे आहेत, जे खरे-खरे कंटेस्टंट आहेत, की जे स्वतःला ओरिजिनली इथे पेश करतायत, फक्त कॅमेऱ्यासाठी वागत नाहीयेत, त्याच लोकांना आपण सपोर्ट करूयात. कारण फक्त आणि फक्त भांडण-तंटा करून बिग बॉस जिंकता येत नाही. तर बिग बॉस जिंकता येतं ते ओरिजिनॅलिटी ठेवून.
म्हणून आपण अशाच कंटेस्टंटला सपोर्ट करूयात, की जे ओरिजिनल आहे, जे स्वतःचा खरा चेहरा इथे दाखवणार आहेत. आणि आपण या चॅनलवरती नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण इथे छान रोज भेटूयात, गप्पा मारूयात. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.